खान मारला जाता क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला आदेश दिला, या खानाच्या सैन्यावरती हल्ला चढवा, शस्त्रास्त्र ताब्यात घ्या, घोडे ताब्यात घ्या आणि जो आडवा येईल त्याला उभा कापा. निघाले सैन्य, छापे पडायला लागले. पहिला छापा पडला, दुसरा छापा पडला आणि तिसऱ्या छापात अफजल खानाची 2 पोरं जिवंत सापडली. दोन्ही पोराला साखळ दंड्यानं बांधण्यात आलं आणि गड्यावरती राजांच्या समोर उभं केलं. राजांनी सांगितलं, अरे या दोन्ही पोरांचे हात मोकळे करा. 2 सेनापती पुढे आले आणि दोन्ही हात मोकळे केले आणि राजे या दोन्ही पोरांच्या दिशेने येऊ लागले. पोराने विचार केला की हा राजा आपल्या दिशेने येतोय, नक्कीच हा राजा आता आपल्याला मारल्याशिवाय सोडणार नाही. दोन्ही पोरांनी डोळे घाबरून डोळे मिटून घेतले. राजे तोपर्यंत या दोन्ही पोराच्या जवळ आले आणि दोन्ही पोराच्या खांद्यावरती हात टाकले. राजांनी सांगितलं, घाबरू नका, अरे पितृधर्माचं पालन करण्याकरिता तुम्ही या ठिकाणी आलात. ज्यावेळेला खानसाहेबाच्या पिंडाचं पिंडदान देण्यात आलं त्यावेळेला दोन्ही पोरांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होती. अरे काही अश्रू वाहत होती मेलेल्या बापासाठी, तर काही अश्रू वाहत होती माझ्या माणुसकीने जगवणाऱ्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. जय शिवराय.